श्रोत्यांनो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक 14व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये फारो व त्याचे सैनिक इस्रायलांचा पाठलाग करतात आणि मिस्रवर परमेश्वर विजय प्राप्त करतो हे आपण पाहणार आहोत. 14वा अध्याय 1 आणि 2 वचने वाचूया. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्यांच्यामध्ये असलेल्या पी हहीरोथापुढे बाल सफोनासमोर तळ द्यावा. त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावे. ही स्थळे अचूक शोधून काढणे असंभव आहे, परंतु ते नाईल नदी व तांबडा समुद्र ह्यांच्या मधात आहेत. 3रं वचन, मग फारो इस्रायल लोकांसंबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळले आहेत, त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे. फारोचे गुप्तहेर इस्रायलांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. तरी इतक्या असंख्य लोकांच्या हालचालीवर नजर ठेवणे त्यांच्याकरिता सोपे नव्हते. फारोला वाटत होतं की हे लोक समुद्र किनाऱ्याने पॅलेस्टाईनमधून जातील. जेव्हा ते अरण्याकडे जाण्याचा मार्ग घेतात तेव्हा त्याला वाटते की ते अरण्यात भटकले असतील. आता सर्व हिरवळ संपून दक्षिणेकडे हे लोक वळलेत आणि वाळूने भरलेला प्रांत सुरू झाला. अगदी हेच परमेश्वर करू इच्छित होता. फारोने नाईलाजास्तव त्यांना जाण्याची परवानगी दिली होती आणि फारोविषयी परमेश्वराचे कार्य अद्याप संपले नव्हते. पण श्रोत्यांनो, मोशे 40 वर्षे त्या अरण्यात राहून होता आणि ते अरण्य त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते. 4थं वचन आम्हाला सांगतं, मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करेल. ह्या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना ह्यांच्यावर मी गौरवशाली होईन आणि मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. मग त्याप्रमाणे त्यांनी केले. आपणाला वाटेल श्रोतानो की आतापर्यंत मिस्री लोकांनी बराच नाश किंवा नुकसान अनुभवले असेल, परंतु त्याहीपेक्षा भयानक असे काही घडवून त्याद्वारे परमेश्वर त्याची महानता त्यांना पटवून देणार होता. 5 ते 7 वचने, 14वा अध्याय 5 ते 7 वचने. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळले. तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले व ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ व मिस्रातले सर्व रथ त्यावरील सरदारासह बरोबर घेतले. मिस्रमधील 600 निवडक रथ व मिस्रातले सर्व रथ त्यावरील सरदारांसह बरोबर घेतले. आपण कल्पना करू शकता की हे जे शस्त्रहीन असहाय इस्रायली लोक होते त्यांना रथ व सैन्य काय करू शकले असते. विशेषतः स्त्रिया, मुले व पशु, त्यांनी त्यांचा धुवा उडवला असता, होय ना श्रोत्यानो. परंतु पुढे आम्हाला काय दिसतं पहा. 8 ते 10 वचने सांगतात, परमेश्वराने मिस्राचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या अवसानाने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार ह्यासह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी हहीरोथा नजीक व बाल सफोना समोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले. तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. तांबडा विशाल समुद्र इस्रायलांपुढे होता व मिस्रचे सैन्य त्यांच्या मागे होते. हे निशस्त्र असहाय लोक दुष्ट लोकांच्या व खोल समुद्राच्या मधात अडकले होते. आजूबाजूला वाळवंट आणि पहाड होते. स्वाभाविक दृष्टिकोनातून पाहिल्या श्रोत्यानो, इस्रायली आता फार मोठ्या संकटात पडलेले दिसतात. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांच्या जीवनात जी संकटे येतात त्याविषयी पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 5 ते 7 वचने आम्हाला सांगतात. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 5 पासून 7 वचने. त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचे योगे रक्षिलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता
तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावे. ह्यामध्ये तुमच्या विश्वासाची परीक्षा हे शब्द लक्षात घ्या. परमेश्वर आमच्या विश्वासाचा खरेपणा पारखण्याकरिता आमची परीक्षा घेतो. आमच्याजवळ विश्वास आहे किंवा नाही हे पारखण्यास नव्हे, परंतु आम्हाला हे दर्शविण्यास की जो विश्वास आमचा ख्रिस्त येशूवर आहे तो आमच्या गरजेकरिता उत्तर आहे. परमेश्वराला माहीत होते की हे लोक लवकरच निराश होतील, घाबरतील, विश्वासात डगमगायला लागतील. त्यांचा विश्वास मजबूत करण्याकरिता परमेश्वर त्यांना अनेक प्रसंगातून नेत होता. श्रोत्यानो, 14वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आम्हाला पुढे वाचायला मिळतं. 14वा अध्याय 11वे वचन. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या, म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? ही फार बोचणारी अशी भाषा आहे. मिस्रमध्ये अनेक राजांचे पिरॅमिड्स व स्मारक होते, अनेक ममीज होत्या. असं वाटतं की ते एक मोठे मृतदेहांना पुरण्याचे ठिकाण होते. म्हणून ते मोशेला म्हणाले, काय मिस्रात कबरा नव्हत्या, म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणले? त्यांना हे खात्रीपूर्वक वाटत होते की ते ह्या अरण्यात आता मरणार आहेत. 12वं वचन. आम्ही तुला मिस्रात नव्हतं का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत, आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे? येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे परवडते. इस्रायली जेव्हा मिसर देशात होते तेव्हा सुटकेसाठी त्यांनी परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्यांना तेथून निघण्यास संधी दिली, परंतु त्यांच्यावर संकट येताच ते वापस मिसरला जायला तयार झाले. आता परमेश्वर त्याच्या लोकांकरिता काय करणार ते लक्षात घ्या. परमेश्वराच्या मदतीशिवाय ते असहाय व आशाहीन आहेत. जर त्यांना सोडवायचे आहे तर परमेश्वराला त्यांची मदत करावीच लागेल. इस्रायली लोकांच्या स्थितीकडे थोडा वेळ लक्ष द्या. परमेश्वर त्यांच्या वतीने जर काहीच करणार नाही तर ते नाश होणार होते. श्रोत्यानो, तुम्ही व मी सुद्धा पापाच्या ज्या खोल गर्ततेत नाश झालो असतो, जर परमेश्वराने आमच्यासाठी सुटकेचे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण केले नसते तर. योनाचे पुस्तक 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये योनाने म्हटले, उद्धार परमेश्वराकडून आहे. दावीद राजाने सुद्धा असेच विधान केले आणि हाच नवीन कराराचा संदेश आहे. 14वा अध्याय 13वं वचन आम्हाला पुढे सांगतं, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वरास तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर त्याच्या लोकांच्या वतीने कार्य करतो. त्यांना फक्त त्याच्या उद्धाराला स्वीकारायचे आहे, घ्यायचे आहे. त्यांना शांत राहायचे आहे आणि परमेश्वर आपले कार्य करतो. लक्षात ठेवा की आपण तारण प्राप्तीसाठी सूतभरही काहीच करू शकत नाही. फक्त आम्हाला जे परमेश्वराने केले आहे त्याला स्वीकारायचे आहे, त्यावर विश्वास ठेवायचा आहे. 14वं वचन. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. परमेश्वर त्याच्या लोकांना सोडवणार आहे व पाप क्षमेनंतर जी शांती प्राप्त होते ती तो त्यांना पुरविणार आहे. 15 आणि 16 वचने. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. इस्रायलांनी शांत राहून परमेश्वराचा उद्धार पाहायचा होता. जेव्हा तो उद्धार त्यांना मिळेल तेव्हा त्यांनी विश्वासाद्वारे त्याच्या सूचनांचे पालन करायचे होते. ते पुढे जातील किंवा नाही ह्याचा पुरावा त्यांचा विश्वास ठरणार होता. काही अभ्यासक इस्रायली लोक तांबड्या समुद्राला पार करून कशाप्रकारे गेले ह्याविषयी वेगवेगळे मत मांडतात. काही म्हणतात की फार जोराचा वारा आला असेल व त्याने पाण्याला मागे हटवले असेल. पण श्रोत्यांनो, वचन आम्हाला सांगतं की समुद्र 2 भागात विभागला व मधातली जमीन कोरडी झाली. पाणी भिंतीप्रमाणे 2 बाजूंना उभे झाले. काही म्हणतात की काहीतरी भौतिक कारण घडले
ज्यामुळे हे पाणी मागे हटले गेले. काही म्हणतात की नेमक्या त्याच वेळी भूकंप आला असावा आणि पाणी दुभागले असावे. श्रोत्यांनो, कोणी काहीही कारण सांगो, पण आम्हाला हे मानावेच लागेल की तो एक दैवी चमत्कार होता. देवाने आपल्या सामर्थ्याने चमत्कार करून समुद्र दुभागला व इस्रायली कोरड्या भूमीवरून पार गेले. जेव्हा इस्रायलांनी समुद्र पार केला तेव्हा त्यांचे पाय सुद्धा भिजले नाहीत. पाय पाण्यात बुडतील इतके सुद्धा पाणी त्या जमिनीवर नव्हते. हा चमत्कार आहे आणि हेच त्याचे स्पष्टीकरण आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे आपण हे स्पष्ट करू शकत नाही. 17वे वचन. आणि पहा, मी स्वतः मिस्रांची मने कठीण करीन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली होईन. ह्या ठिकाणी परमेश्वर त्यांना जे काही त्यांच्या मनात आहे ते करायला लावित आहे. 18 ते 21 वचने, 14वा अध्याय 18 ते 21 वचने. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. तो मिस्रांची सेना आणि इस्रायलांची सेना ह्यांच्या दरम्यान आला. तो ढग व अंधार होता, तरी रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. सर्वप्रथम 18व्या वचनात जे मिस्री लोक सांगितलेले आहेत ते लोक म्हणजे जे मिसरमध्ये मागे राहिले होते ते. इस्रायली सुरक्षितपणे पुढे जातील व फारो व त्याचे सैनिक त्या पाण्यामध्ये नाश होतील. व जे लोक मिसरमध्ये बचावलेले राहतील ते जाणून घेतील की मी परमेश्वर आहे, प्रभू आहे. 19व्या वचनात देवाचा दूत असे म्हटले आहे. मला वाटतं की हा दूत मानवाचे रूप धारण करण्यापूर्वीचा ख्रिस्त आहे. स्वतः परमेश्वर मिस्री व इस्रायली लोकांच्या मध्ये उभा राहिला. जेव्हा पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहिला तेव्हा समुद्र मागे हटला. नैसर्गिक वारा समुद्राच्या पाण्याला दोन्हीकडे भिंतीप्रमाणे उभे करू शकला नसता. 22 ते 25 वचने बघा. इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्रांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडविली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रांशी लढत आहे. परमेश्वर जेव्हा त्याच्या लोकांना सोडविण्याची त्याची योजना अंमलात आणतो तेव्हा तो मेघस्तंभ व अग्निस्तंभ ह्यांच्याद्वारे आपले कार्य करतो. मला वाटतं श्रोत्यांनो की हे पवित्र आत्म्याला दर्शविते. त्याने त्यांचे मार्गदर्शन केले. ह्या चमत्काराद्वारे परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याचे प्रदर्शन केले. मिस्रांना कळून चुकले की जे काही त्यांच्यासोबत घडत आहे ते अलौकिक आहे. ते हा विरोधी शक्तीपासून सुटका करून घेऊ पाहत होते. 26 ते 28 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिस्र्यावर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशेने समुद्रावर आपला हात उगारिला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली. त्यातला एकही वाचला नाही. हा चमत्कार असल्यामुळे ह्याकडे फार बारकाईने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. आम्ही स्वाभाविकपणे ह्याचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. 29वे वचन पहा. पण इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले.
आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. नंतर 30 आणि 31 वचने आम्हाला सांगतात की अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिस्रांच्या हातातून इस्रायल लोकांना तारिले आणि मिस्री लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. परमेश्वराने मिस्रांना आपला प्रबळ हात दाखविला, तो इस्रायलांनी पाहिला. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेविला. श्रोत्यानो, ह्या 2 वचनात इस्रायलांना परमेश्वराने जी सुटका दिली त्याचा उद्देश सांगण्यात आला आहे. अरण्यात जाण्यापूर्वी प्रथम त्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य जेव्हा त्याने रक्ताद्वारे त्यांची सुटका केली तेव्हा पाहिले. आता तांबड्या समुद्रातून त्यांना सुखरूपपणे पलीकडे नेऊन तो आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करीत होता. परमेश्वर आपल्या सामर्थ्याने आपल्या लेकरांची सुटका करतो. इस्रायली त्यावेळी खरोखर मृत्यूछायेच्या दरीत होते व ह्यावेळी ते असे म्हणू शकले नाहीत की मला काही उणे पडणार नाही, कारण त्यांच्यात विश्वासाची उणीव होती. मोशेने त्यांना म्हटले, शांत रहा. त्यांनी दृढ व शांत राहून परमेश्वर त्यांची कशाप्रकारे सुटका करतो हे पाहायचे होते. इस्रायलांना शारीरिक सुरक्षेची आणि सुटकेची गरज होती, परंतु मोशे त्यांनी त्यांच्याकरिता परमेश्वर किती सामर्थ्याने कार्य करतो हे पाहावे म्हणून इच्छुक होता. जरी परिस्थिती व शत्रू दोन्ही त्यांच्या विरोधात होते तरी मोशेची इच्छा होती की त्यावेळी त्यांनी शांत राहावे, त्यांनी विश्वासामध्ये खंबीर राहावे, जेणेकरून त्यांनी परमेश्वराला ओळखू शकावे. हे महत्वाचे आहे श्रोत्यांनो की तारण प्राप्तीसाठी विश्वासणाऱ्याला देवाची ओळख असावी. परंतु रोजच्या जीवनात सुद्धा त्याचे कार्य जीवनात होत असताना त्यांनी देवाला ओळखायला हवे. आणि ह्याविषयी पेत्राचे 2 पत्र 1 अध्याय 3 वचनामध्ये एक महान सत्य नोंदलेले आहे. पेत्राचे 2 पत्र 1 अध्याय 3 वचन, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. जीवनास व सुभक्तीस हे 2 शब्द लक्षात घ्या, जे अनंत जीवन व चांगले जीवनमान आहे. काय आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून ओळखता? जर ओळखता तर मग काय आपण ख्रिस्ती जीवन जगण्यास आवश्यक त्या गोष्टी देण्यास तो समर्थ आहे हे ओळखता? जेव्हा या प्रकारे आम्ही देवाला ओळखतो श्रोत्यानो, तेव्हा आमच्या ख्रिस्ती वाटचालीत आम्ही शांत व स्थिर राहू शकतो. जरी परिस्थिती आमच्या विरुद्ध असली, अविश्वासणारे आमचा छळ करीत असले, तरी पौलाच्या ह्या शब्दांप्रमाणे आम्ही आत्मविश्वास प्राप्त करू शकतो. करिंथकरास 2 पत्र 4 अध्याय 17 आणि 18 वचनांमध्ये पौल म्हणतो, करिंथकरास 2 पत्र 4 अध्याय 17 आणि 18 वचने, कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. मोशे त्या अदृश्य परमेश्वराला पाहत होता. मोशेची इच्छा होती की ह्या लोकांनी परमेश्वराला त्यांच्या पक्षाने लढताना पाहावे, म्हणून तो 14व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये त्यांना सांगतो, परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत रहा. मोशेने त्यांना हे स्पष्ट केले की युद्ध त्यांचे नाही परंतु परमेश्वराचे आहे. परमेश्वर आमच्याकरिता विजय उपलब्ध करतो, परंतु त्याची इच्छा असते की आम्ही आज्ञाकारी बनून विजय प्राप्त करण्याकरिता पुढे जावे. पवित्र शास्त्रात फार स्पष्टपणे दर्शविले आहे की इस्रायली नाहीत परंतु परमेश्वर मिस्रांसोबत लढला. श्रोत्यानो, ज्या प्रकारे परमेश्वराने इस्रायलांचे रक्षण केले तसेच तो प्रत्येक विश्वासणाऱ्याचे संरक्षण करतो. ह्याचा अर्थ हा नाही की आम्ही प्रत्येक वेळेला कठीण परिस्थितीतून व परीक्षेतून सुटू, परंतु ह्याचा अर्थ असा आहे की त्या परिस्थितीत परमेश्वर आमच्याकरिता लढेल. इफिसकरास पत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचने सांगतात, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 30 वचन सांगते, खंडणी करून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. नंतर इब्री लोकांस पत्र 13 अध्याय 5 वचन सांगतं, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. जो समुद्र इस्रायलांकरिता मृत्यू होता
तोच आता त्यांच्याकरिता सोडविणारा असा ठरला होता, जो त्यांच्याकरिता उद्धार ठरला होता. आणि तोच समुद्र मिस्रांकरिता मृत्यू ठरला. हाच परमेश्वर आज सुद्धा आपल्या सामर्थ्याने आपल्या लोकांचे रक्षण करीत आहे. जेव्हा श्रोत्यानो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो, आपले सामर्थ्य दाखवितो. आणि ह्या परमेश्वराजवळ आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेच येऊ शकतो. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हातील प्रत्येकाला बोलावित आहे. हे आमंत्रण प्रत्येकाकरिता आहे. असं नका समजू की फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे. प्रत्येक मानवाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला आणि आज तो जिवंत आहे. परमेश्वराजवळ आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आम्हाला त्याचे आमंत्रण स्वीकारायचे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.